कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पुण्यातल्या सरकारी जमिनी व्यवहार प्रकरणामध्ये एकाच कंपनीच्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पण दुसरे डायरेक्टर पार्थ पवारांवर का नाही असा सवाल केला जातोय। आणि शरद पवारांनी सुद्धा रोखठोक भूमिका घेत पार्थवर गुन्हा का नाही असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केलाय। पाहूयात। महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर देऊ शकते हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। पुण्यातल्या जमिनीच्या व्यवहारावरून आजोबा शरद पवारांनी पार्थ पवारांवरून रोखठोक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्रीच म्हणाले प्रकरण गंभीर आहे, मग एकाच कंपनीच्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा तर पार्थ पवारांवर का नाही असा सवाल शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केलाय। महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर देऊ शकते हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं। मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा। जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरी होते ज्यांनी हा सगळा व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत सरकारचेही ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आमचा कोणालाही वाचवण्याचा प्रयत्नही नाही, काही वाचवण्याचं कारणही नाही आहे। जे झालं आहे ते नियमानुसार झालेलं आहे आणि मी यापूर्वी देखील सांगितलं की या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आढळलं तर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई ही करावीच लागते। त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। ज्यांनी रजिस्ट्री करताना सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, कोणालाही वाचवत नाही आणि आतापर्यंत झालेली कारवाई नियमानुसारच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। जमीन एक तर पुण्यातील मूळची बहार वतनाची आणि सरकारी जमीन होती। अमेडिया कंपनीचे 2 डायरेक्टर आहे, पार्थ अजित पवार ज्यांचे 99% शेअर्स आहे आणि दुसरे डायरेक्टर आहेत पार्थ पवार यांचेच मामे भाऊ दिग्विजय पाटील। त्यांची कंपनीमधली भागीदारी फक्त 1% आहे आणि ज्यांच्याकडे जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी होती आणि ज्यांनी जमीन पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांच्या अमेडिया कंपनीला लिहून दिली त्या आहेत शीतल तेजवानी। आता यात 1% शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला, शीतल तेजवानींवरही गुन्हा दाखल झाला। यासोबतच उपनिबंधक रवींद्र तारूंवरही गुन्ह्याची नोंद आहे। पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा यासाठी नाही की ते रजिस्ट्रीच्या वेळी उपस्थित नव्हते आणि रजिस्ट्रीवर त्यांची सही नाही असं सरकारचं म्हणणं आहे। पण स्वतः शरद पवारांनी नातू पार्थ पवार यांची बाजू न घेता पार्थवर गुन्हा का दाखल होऊ शकत नाही हे मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे असा सवाल करून रोखठोक भूमिका घेतली आहे। विशेष म्हणजे प्रकरण उजेडात येताच पार्थ पवारांची आत्या आणि शरद पवार यांचीच कन्या सुप्रिया सुळे यांनी मात्र पार्थ पवार यांची बाजू घेतली होती, तर त्यावरही शरद पवारांनी फटकारले। सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक भूमिका मत असेल, कुटुंब आणि प्रशासन या वेगवेगळ्या गोष्टी आहे असं पवार म्हणाले। पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात, हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात। याचं कारण असं पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणलेत की माझी लीगल टीम त्याचं उत्तर देईल, जे बरोबर आहे। पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करते। महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही। मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते। जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली? सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही। असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। असं आहे, प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याचा फरक। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एक प्रकारच्या निवडणुका लढतो। माझा एक नातू
हा अजित पवारांच्या विरुद्ध होता. अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरुद्ध होता. इथं कुटुंब आहे आमची विचारधारा. पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणात सरकारनं चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या जे दोषी आढळले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलाय. ज्यांना FIRच कळत नाही ते पार्थ पवारांना वाचवलं जातंय असे सवाल करताय. ही टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात. FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो. यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो. तो FIR दाखल झाला आहे. हा जी अमेडिया कंपनी आहे त्याच्यासाठी केलं आणि त्याच्यामधले 3 मुख्य पार्टनर आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवार 99% पार्टनर आहे. पण या ठिकाणी असं आहे की याला संशयाला जावे की पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न होतो. दुसरी प्रकरणामध्ये इतक्या तातडीनं कारवाई झाली फटाफट लगेच राजीनामा लगेच मोकळे. मी सांगत होतो वारंवार त्या कालखंडामध्ये की तुम्ही माझ्यावर पुरावा द्या ना, एक बाप दाखवण्याचा श्राद्ध कर. एकंदरीत जी रजिस्ट्री आहे तो व्यवहार रद्द करतोय म्हणतो. अहो हा बेशरमपणा शोभतो का देवेंद्रजी आपल्याला? आपण चुका झाल्या हे कबूल करता आणि रद्द करून थांबता. यावर कोणची कारवाई केली आपण? कंपनीवर कोणची कारवाई केली आपण? यामध्ये FIR कोणावर दाखल केला? याच्यावर कोणची पुढे कारवाई होणार आहे? काही नाही. चौकशी नावाचा एक बागुलबा उभा केलाय. दरम्यान ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते तिघेही फरार आहेत. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि उपनिबंधक रवींद्र तारू हे फरार आहेत. हे तिघेही अद्याप 8 अधिकाऱ्यांच्या स्पेशल SITच्या हाती लागलेले नाही आहेत. आणि शीतल तेजवानी ही परदेशात पळून गेल्याची शंका आहे. फोन बंद करून शीतल तेजवानी ही फरार झाली आहे. अकोल्याहून गणेश सोनोने आणि प्रदीप कापसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.